नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हिरव्या वनस्पतीचा, आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या वनसंपदेचा. संस्कृतमध्ये जिला मदयंतिका असं म्हटलं जातं. सौभाग्याची म्हणजेच आरोग्याची आकांक्षा असणाऱ्या प्रत्येक मुलीला, स्त्रीला जी हवीहवीशी वाटते अशा मेंदीचा औषधी उपयोग आज आपण पाहणार आहोत. मेंदीचं मध्यम आकाराचं झुडूप असतं आणि यावर मोठमोठे काटे असतात. त्यामुळे मेंदीची पानं काढताना खूप जपावं लागतं. मेंदीची कोवळी पानं अतिशय सुरेख आणि लाल रंगाची असतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मेंदी अगदी उत्तम असते. त्वचेवर कुठेही आग होत असली तर त्या ठिकाणी मेंदीची ताजी पानं बारीक करून तयार केलेला लेप लावण्याचा लगेच उपयोग होतो. चटका लागल्याने आग होत असेल तर त्यावरही मेंदीच्या पानांचा रस लावण्याने लगेच बरं वाटतं. युरिक ॲसिड वाढल्याने लहान सांधे सुजतात, लाल होतात, सांधे दुखण्याच्या बरोबरीने आग होते. अशा वेळी मेंदीच्या पाल्यांचा लेप लावल्याने बरं वाटतं. पित्त वाढल्याने डोकं दुखत असेल, विशेषतः पुन्हा डोकं दुखत असेल तर औषधांच्या बरोबरीने मेंदींचे पानं बारीक वाटून तयार केलेला लेप डोक्यावर लावल्याने लगेच बरं वाटतं. उष्णता कमी करणारी असल्याने राजस्थान सारख्या उष्ण प्रदेशात संपूर्ण वर्षभर हातापायाला मेंदी लावण्याची प्रथा असते. बाजारात सहज उपलब्ध असलेली मेंदी शुद्ध असेलच असं नाही. त्यामुळे ताजी मेंदीची पानं आणून ती वाळवून तयार केलेलं चूर्ण वापरणं सर्वात उत्तम. किंवा मेंदीची वाळलेली पानं सहज अवेलेबल असतात, ती आणून घरच्या घरी मिक्सरमध्ये फिरवून तयार केलेलं चूर्ण वापरलं तरी चालतं. चला तर सध्या चालू असणाऱ्या ऑक्टोबर हीटमध्ये आपणही चांगली शुद्ध मेंदी लावूया आणि उष्णतेपासून सुरक्षित राहूया. आयुर्वेदातले असेच सोपे आरोग्य उपाय जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.